रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट घोडबंदर रोडवरती असणारं डीमार्ट आहे। डीमार्टच्या पाठीमागं पारकूड आहे आणि पारकूडपासून जर तुम्ही इकडे आलात पुढे तर बोरिवडे नावाचं व्हिलेज आणि त्या बोरिवडे व्हिलेजमध्येच एक उन्नती ग्रीन नावाचं खरं 15 वर्ष जुनं असणारं कॉम्प्लेक्स आहे आणि तिथेच हा 420 कार्पेट असणारा 1 BHKचा फ्लॅट आहे। ज्या मंडळींचं कमी बजेट आहे आणि ठाण्यात तर राहायचं आहे आणि जाणं येण्याचं कॉम्प्रोमाइजेबल आहे आणि मेट्रो स्टेशनपासून साधारणतः 12 मिनिटं अंतरावरती घर असलं तरी चालेल, तर अशा लोकांसाठी हा 1 BHKचा फ्लॅट खरं असणार आहे। ग्राउंड प्लस तशी जर बघितली बिल्डिंग तर 15 माळ्याची बिल्डिंग आहे। आपला फ्लॅट पण बघितला तर हायर फ्लोअरला फ्लॅट आहे। फ्लॅट जर तुम्ही बघितला तर हा तसा बघितला तर 420 कार्पेटमध्ये पार्किंग नसणारा फ्लॅट असणार आहे। पण जर समजा तुम्ही तुमच्या दरवाजाच्या ह्याच्यावरती आणि कंपास जर बघितलं तर बाहेर जाताना साऊथ डायरेक्शन असणार आहे, आतमध्ये येताना नॉर्थ असणार आहे। जर तुम्ही बघितलं ह्या साईडला जवळजवळ 3 फ्लॅट तुमचे हे असणार आहेत। त्याच्यानंतर जर पुढे आलो आपण तर 1 2 अशा टोटल 2 लिफ्ट असतील आणि त्या साईडला जर गेलं तर 3 फ्लॅट तुम्हाला उपलब्ध मिळणार आहेत। इथे तसं जर बघितलं तर स्विमिंग पूल सोडून जिम म्हणा किंवा मग गार्डन म्हणा ते सगळं आहे, पण स्विमिंग पूल मात्र इथं नसणार आहे। राहिला प्रश्न मेंटेनन्सचा, तर मेंटेनन्स इथे तुम्हाला 2500 रुपयाचा मेंटेनन्स, जे कमी मेंटेनन्सवाला घर बघणार आहेत त्यांच्यासाठी हा एक फ्लॅट सुंदर आणि चांगला असू शकतो। नंतर जर तुम्ही पुढं बघितलं तर ह्या हॉलमध्ये यांनी इथं TV युनिट बनवलेलं आहे आणि TV युनिटच्या नंतर जर तुम्ही ही खिडकी बघितली तर खरं ही खिडकी तशी बघितली तर पश्चिम दिशेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इकडनं वारा आणि संध्याकाळचं थोडंसं ऊन मिळू शकतं। जर पुढे बघितलं तर ते पुढे रौनक मॅक्सिमा सिटीचं काम खरं चाललेलं आहे, पण ही जी खिडकी आहे मात्र पश्चिम दिशेला असल्याकारणानं तुम्हाला इकडनं हवा चांगली या घरामध्ये नक्की मिळते। हॉलची साईज जर बघितली तर 420च्या हिशोबाने मोठी आणि चांगली नक्की मिळते। पुढे जर आपण आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक किचन असणार आहे, जे किचनची साईज पण तशी बघितली तर मोठी आहे। गॅसची पाईपलाईन इथं आलेली आहे आणि टाईम टू टाईम पाणी इकडे तुम्हाला मिळणार आहे। नंतर जर तुम्ही बघितलं तर हे मॉड्युलर किचन किंवा स्टोरेज वगैरे तुम्हाला इकडे ह्या साईडला पण एक प्लॅटफॉर्म खरं दिल्या गेलेला असणार आहे। तुमचं फ्रीज ह्या साईडला येईल आणि याच्या जस्ट अपोजिटला जर आपण आलो तर इथे कॉमन वॉशरूम बाथरूम टॉयलेट तुम्हाला इकडे अशा पद्धतीचं खरं मिळणार आहे। घरामध्ये तसं जर बघितलं तर स्वच्छतेची गरज आहे किंवा डागडुजीचं जे काम किचन वगैरे आहे सगळ्या गोष्टींचं असेल ते थोडंफार करावं लागणार आहे। जर आपण पुढे आलो तर हे तुमचा शेवटचा बेडरूम असणार आहे। शेवटच्या बेडरूमला पण हवा खूप सुंदर आणि चांगली नक्की आहे। संध्याकाळचं ऊन हे खिडकी पश्चिम दिशेला असल्या कारण तुमच्या घरामध्ये नक्की येतं। हे तुमचा बेडरूम इकडे लागल्यानंतर तुम्हाला इथे परत एक जागा आहे जी तुमचं कपाट मोठं आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। नंतर जर आपण परत ह्या साईडला आलो तर इथं तुम्हाला परत एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट इथं असं चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं असणार। इथं पण तुम्हाला थोडं स्वच्छता करण्याची गरज मात्र पडणार आहे। अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट आहे। ज्या मंडळीचं कमी बजेट आहे, ज्यांना ठाण्यात घर घ्यायचं आहे किंवा जी क्रॉप IT पार्कमध्ये आम्ही रेंटवरती जर द्यायचं ठरलं तर जी क्रॉप IT पार्कला लागणारे कन्वर्शियस कंपनी किंवा त्याच्या बाकीच्या कंपन्या तिथले लोक हे घरं रेंटवरती जास्तीत जास्त घेतात। आता आला प्रश्न किमतीचा, तर किंमत ही ह्या फ्लॅटची 53 लाख रुपीज ह्या फ्लॅटची किंमत असणार आहे, निगोशिएबल होणार आहे। तर अशा पद्धतीचा जर कोणी अशा बजेटचा अशा पद्धतीचा जर कोणाला फ्लॅट घ्यायचा असेल बघायचा असेल फोन लावा, हा फ्लॅट तुम्हाला दाखवण्यात नक्की येते। मी रोज तुमच्यासाठी व्हिडिओ उपलब्ध करतो, रोज कुठे ना कुठे जातो, तर माझ्यावरती एक कृपा करा की जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, जास्तीत जास्त लोकांनी कमेंट्स करा, शेअर करा, जेणेकरून मला एक मानसिक समाधान मिळेल की बाबा मी जे फिरतोय त्याचं काहीतरी चीज होत आहे। एवढीच सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आणि तुर्तास थांबतो। रामकृष्ण हरी।